हाय. आता तुम्ही म्हणाल की हा लुक कसं काय. तर काल एक कविता ऐकली, खूप आवडली. मला असं वाटलं की त्या कवितेवर आपण पण म्हणजे ती कविता म्हणावी, त्यामुळे हा लुक आहे थोडासा. आणि त्या कवयित्रीचं नाव आहे कागणे देवयानी आणि तिची कविता आहे, माझी नाही आहे. आणि खूप छान वाटली ती. मला असं वाटलं की बनवावं आणि माझ्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचवावं. सो क्रेडिट गोज टू कागणे देवयानी. आणि बघू कशी आहे, बघा कळते का. काय सांगू बाया, नवलच झालं. काय सांगू बाया, नवलच झालं. आणि 1.5 पायावरचं कालट 2 पायावर आलं. वय गोकुळात पाहिलं होतं, गोकुळात पाहिलं होतं, आता पंढरपुरात दिसलं. गोकुळात पाहिलं होतं, आता पंढरपुरात दिसलं. आणि 3 जागी वाकडं नाही, असं सरळ उभं राहिलं. असं 3 जागी वाकडं नाही, सरळ उभं राहिलं. काय सांगू बाई, नवलच झालं. आणि बासरी नाही आता, बासरी नाही आता, शंखन चक्र हाती धरलं. बासरी नाही आता, शंखन चक्र हाती धरलं. आणि खट्यात तिरक बघणं नाही, शांत डोळे मिटून ठेवलं. खट्यात तिरक बघणं नाही, शांत डोळे मिटून ठेवलं. काय सांगू बाया, नवलच झालं. काय सांगू बाया, नवलच झालं. आणि समध्यांचं मडके फोडणारं हात गपगुमान कमरेवर ठेवलं. समध्यांचं मडके फोडणारं हात गपगुमान कमरेवर ठेवलं. आणि गावभर हिंडत होतं, गावभर हिंडत होतं. आता ईदभर इटेवर उभं राहिलं. गावभर हिंडत होतं, आता ईदभर इटेवर उभं राहिलं. काय सांगू बाई, नवलच झालं. मुकुंदाला भेटायला गेले, माया मुकुंदाला भेटायला गेले. आणि विठ्ठल मला भेटलं. माया मुकुंदाला भेटायला गेले आणि विठ्ठल मला भेटलं. खोडी करायला वाटलं, खोडी करायला वाटलं, पण डोक्यावर हात ठेवलं. खोडी करायला वाटलं, पण डोक्यावर हात ठेवलं. हसत खेळतं माझं बाळ लई मोठं झालं. हसत खेळतं माझं बाळ लई मोठं झालं.